नात्यांची अजब कहाणी शतकांच्याही पलीकडली ही वाट जादू नगरीची मोठी विचित्र कहाणी ही दोन आकाश धरेची प्रेम कथा ती तर आहे स्वप्न परी चंद्रमुखी 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 चंद्रमुखी। विधात्याने राजकुमारींचे प्राण वाचवले। रक्तस्राव अधिक झाल्यामुळे राजकुमारी बेशुद्ध झाल्यात, परंतु लवकरच राजकुमारी शुद्धीवर येतील। तू मला काय परलोकी पाठवणार? जर तू रूपमतीच्या सावलीच्याही जवळ यायचा प्रयत्न केलास तर स्वतःचेच हात पोळून घेशील। तुला भेटण्याची आशा आम्ही सुद्धा सोडलेली। रणवीर सिंगच्या कारागृहात राहून आम्ही सुद्धा असाच विचार केला की आमची समाधी आता इथेच बनेल। जा माया जा जा, रूपनगरच्या या मायावी जंगलात चारही बाजूंनी तुझ्या रूपाचं मायाजाळ पसरव। इथे अगदी जवळच एका साधूचा मठ आहे, तिथे जाऊन थोडी विश्रांती तरी घे तू। त्या पाखंडी विचित्र सेनबद्दल मी खूप काही ऐकून आहे आणि जर माझी त्याच्याशी मार्गात भेट झाली तर मी त्याचं पितळ नक्कीच उघड करेन। कलावतीचे प्राण वाचले हा कसला अपशकुनी समाचार आणला परमवीर? तू आम्हाला स्वयं सांगितलेलंस की तू कलावतीला समाप्त केलेलेस, मग ती जिवंत कशी काय राहिली? माहित नाही दादा, मी तर तिला मेलेली समजून तिला जंगलामध्ये सोडून दिलं होतं। आम्ही विचार केला की जंगली पशु तिला खाऊन कायमचे संपवून टाकतील, परंतु कुणास ठाऊक हा गजराज सिंग तिथे कसा काय पोहोचला आणि वैद्यराजांकडे नेऊन त्याने तिचे प्राण वाचवले। कलावतीपासून सुटका झाल्याच्या आनंदात आम्ही उत्सव साजरा करण्याच्या तयारीत आहोत, पण या अशुभ समाचाराने आमच्या भीतीला पुनरुज्जीवित केले। लक्षात ठेवा, जर कलावती जिवंत राहिली तर आमचा मृत्यू निश्चित आहे। आता आम्हाला चारही बाजूला अंधारच अंधार दिसतोय। तू सत्य बोलतोयस रणवीर। जर हा समाचार महाराजांपर्यंत गेला तर आपण सगळे मारले जाऊ। अशी युक्ती लढवली पाहिजे की कलावती महाराजांपर्यंत पोहोचणारच नाही। कलावतीला महाराजांपर्यंत पोहोचू न देणं एवढं सोपं नाहीये ज्वाला। जर परमवीरने त्याच वेळी कलावतीला धरणीत गाडलं असतं तर आज आम्हाला हा दिवस बघावा लागला नसता। जर तिने महाराजांसमोर आमचं पितळ उघडं केलं तर आमचं जगणं कठीण होऊन जाईल। आता तर सगळे मार्ग बंद झाल्यासारखं वाटतंय, परंतु एक मार्ग अजून शेष आहे हुजूर। जर मी आणि परमवीर सिंग या महालातून दूर निघून जाऊ तर महाराजांसमोर शत्रूला खोटं ठरवलं जाऊ शकतं, सत्याला असत्य ठरवलं जाऊ शकतं, परंतु कसं? हो हुजूर, कलावती महाराजांसमोर परमवीर सिंग यांच्यावर तिच्या हत्येचा आरोप लावेल। तोपर्यंत सरकार या महालातून दूर कुठेतरी गेलेली असते। या युक्तीचा फायदा घेऊन तुम्ही महाराजांसमोर हे सिद्ध करू शकता की जर युवराज परमवीर सिंग इथे नाहीच आहेत तर मग ते कलावतीची हत्या करण्याचे प्रयत्न कसे करू शकतात? खूपच दूरदृष्टी दाखवलीस लोहा सिंग। परमवीर सिंग इथे नसल्याचं पाहून महाराज कलावतीच्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाहीत आणि आमच्या वाचण्याचे मार्ग उघडतील। जर महाराजांनी कलावतीच्या बोलण्यावर विश्वास ठेवला तर काय होईल? काही नाही होणार, कारण कलावती तिच्या बाजूने कुणी साक्षीदार देऊ शकणार नाही। जेव्हा मी कलावतीची हत्या करत होतो तेव्हा मला कुणीच नाही पाहिलं।
आणि कोणत्याही साक्षीदाराशिवाय महाराज आपलं काहीच बिघडवू शकत नाहीत. आणि असं होऊ शकतं की महाराज कलावतीला खोटं ठरवून तिलाच दंड देतील. म्हणून विलंब करणं उचित ठरणार नाही हुजूर. आणि हेच योग्य की आम्हाला तत्काळ प्रस्थानाची आज्ञा द्यावी, अन्यथा संकट कोणत्याही क्षणी येऊ शकतं. आता जर का कोणावर संकट येईल तर ते फक्त कलावतीवर. परमवीरच्या महालातील अनुपस्थितीच्या वेळी आम्ही महाराजांसमोर असा डाव मांडू ज्यामुळे महाराज आमच्यावर संदेह करणार नाहीत. लोहा सिंग, तू काही दिवसांसाठी परमवीरला घेऊन महालापासून दूरच राहा. संकट निघून जाण्याच्या पश्चात आम्ही तुम्हाला महालात परत बोलवू. महामहिम प्रणाम. महामहिम, आत्ता आपले दिवस पालटणार आहेत. मी अशी सूचना घेऊन आलोय जी ऐकून तुम्ही प्रसन्नतेने भारावून जाल. तर लवकर सांग नागराज, काय बातमी आणली आहेस? महामहिम, बातमीच अशी आहे, आज सापही मेला आणि काठीही तुटली नाही. बस असं समजा की आपले परमशत्रू स्वतःच बनवलेल्या जाळ्यात फसले आहेत. कोड्यात बोलू नकोस नागराज, सरळ सरळ सांग काय झालं. मी काही समजलो नाही. महामहिम, असं समजलंय की परमवीर सिंग आणि लोहा सिंग यांनी कलावतीवर प्राणघातक हल्ला केला होता, परंतु नशिबाने कलावतीचे प्राण वाचले. काय काय सांगतोयस तू? पुढचं तर ऐका महामहिम. आता ती कलावती जेव्हा महाराजांसमोर त्या दोघांचं कारस्थान सांगेल तेव्हा काय होईल. आणि मला तर असं वाटतंय की महाराज त्या दोघांसोबत पूर्व मंत्रीवर्यांनाही सुळावर चढवतील. लवकर सांगा, कशी बातमी आणली आहे मी? तू खूप महत्वाची बातमी आणली आहेस नागराज. जर हे सत्य असेल तर महालात माझे स्थान सर्वात उंच होईल आणि महाराजांच्या जवळ जाण्यासाठी आपल्याला एक चांगली संधी सुद्धा मिळेल. एकच नाही महामहिम, एकच नाही, अनेक अशा अनेक संधी मिळतील आपल्याला, ज्यामुळे आपण महाराजांपर्यंत पोहोचून त्यांचं सिंहासन प्राप्त करू शकू. आता ऐका, तमाम मंत्र्यांच्या चारित्र्यावर कारस्थानांचे काही ना काही डाग लागलेले आहेत. फक्त आपण दोघंच नशिबाने वाचलेले आहोत. आता या महालात आपल्या दोघांची प्रतिमा सर्वांपेक्षा उजळ बनेल, सर्वांपेक्षा उजळ. महामहिम, मी तर म्हणतोय संधीचा फायदा करून घेणंच आपल्या दोघांच्या हिताचं ठरेल. नागराज, योग्य संधीचा फायदा तर आपण घेऊच, परंतु शीघ्र महाराजांच्या जवळ येण्यासाठी आपल्याला कलावतीची सहाय्यता घ्यावी लागेल. कलावतीची सहाय्यता घ्यावी लागेल? हो नागराज, कलावतीची सहाय्यता घ्यावी लागेल. आपल्याला कलावतीला भेटून तिला खूप सहानुभूती दाखवावी लागेल. आपली सहानुभूती मिळताच मूर्ख कलावती आपल्याला तिचे खरे हितचिंतक समजेल आणि स्वतः महाराजांच्याकडे जाऊन आपली प्रशंसा करेल. आणि मग महाराजांसमोर अगदी आपोआप आपल्या दोघांची प्रतिमा उजळ होईल. महामहिम, तुम्ही तर योग्यच बोलता, परंतु कलावतीला आपण कुठे भेटणार? जखमी कलावतीला भेटणं कोणती मोठी गोष्ट आहे नागराज? सांग, यावेळी ती कलावती कुठे आहे? मला नाही माहित. हल्ला झाल्यानंतर गजराज जखमी कलावतीला घेऊन वैद्यराजांच्या कुटीत गेला होता. त्यानंतर ती कलावती कुठे गेली ते मला माहित नाही. कलावती कुठेही असो, रूपनगरातल्या कोणत्याही कोपऱ्यातून आपण तिला शोधून काढू. लक्षात ठेव नागराज, आपल्या बुडत्या नावेला कलावती सारख्या काडीच्या आधाराची अत्यावश्यकता आहे. आपल्याला तिला कसंही करून शोधायला हवं. गजराज सिंगच आपल्याला कलावतीपर्यंत पोहोचवू शकतो. महामहिम, जर तो आपली सहाय्यता करण्यासाठी तयार झाला तर आपण कलावतीपर्यंत खूपच सहजतेने पोहोचू शकतो. नागराज, जा आणि गजराज सिंगाला मनव आणि कलावतीची माहिती काढून मला सांग. जर कलावती भेटली तर मी तुला उंच पदावर पोचवेन. उच्च पदावर जाण्यासाठी तर मी काहीही करू शकतो महामहिम, काहीही करू शकतो. आता मी कोणत्याही परिस्थितीत गजराज सिंग कडून कलावतीचा छडा लावूनच महालात परत येईन. प्रणाम.
गजराज सिंग प्रणाम. मी तुम्हालाच शोधायला निघालो होतो. भाग्याने तुम्ही मला शीघ्रच भेटलात. आज आमच्याकडे असं कोणतं कार्य आहे नागराज? मला समजलंय की कलावती देवींवर त्यांच्या शत्रूंनी प्राणघातक हल्ला करून त्यांना जखमी केलंय. म्हणून त्यांच्या स्वास्थ्याविषयी चौकशी करायला आलोय. आता ते कशा आहेत? काय त्यांच्या प्राणावरील संकट दूर झालंय? हो, विधात्याने कलावतींचे प्राण वाचवले आहेत. आता त्यांचं जीवन संकटातून बाहेर आहे. धन्य आहे, धन्य आहे. विधात्याने माझी आणि महामहिमांची प्रार्थना ऐकली. आम्हाला जसं माहीत झालं की कलावती देवींवर हल्ला झालाय, तेव्हापासून आम्ही दोघे त्यांच्या प्राणांच्या कुशलतेसाठी प्रार्थना करतोय. गजराज सिंग, मी कलावती देवींना भेटून त्यांचं सांत्वन करू इच्छितो. म्हणून तुम्ही मला आता लवकर सांगा की आता त्या कुठे आहेत? हे तर आम्हालाही माहित नाही, पण कलावती यावेळी रूपनगरात नाही आहेत. रूपनगरात नाहीयेत? तर मग कुठे आहेत? गजराज सिंग त्या जखमी अवस्थेत रूपनगर सोडून कुठे गेले आहेत? कोणत्या तरी अज्ञात स्थळी कलावती निघून गेल्यात नागराज, कारण त्यांना आपल्या शत्रूंचं भय वाटत होतं. कलावतींचं म्हणणं होतं की जर त्यांच्या शत्रूंनी त्यांना जिवंत पाहिलं तर ते परत हल्ला करून त्यांना मारून टाकतील. म्हणून ती बिचारी अनाथ कन्या सदैव सदैवसाठी रूपनगराचा राजमहाल सोडून निघून गेली. परंतु गजराज सिंग, कलावतींनी असं का केलं? त्यांनी रूपनगर सोडायला नको होतं. त्यांनी जर महाराजांचा आश्रय घेतला असता तर महाराजांनी त्यांचं रक्षण केलं असतं आणि त्यांच्या हल्लेखोरांना दंडही दिला असता. आम्हीही हाच सल्ला कलावतींना दिला होता, परंतु ती बिचारी खूपच घाबरली होती. तिला तिच्या प्राणांची चिंता वाटत होती, म्हणून इथे एक क्षणही थांबली नाही. कलावतीने हे काय केलं? हे काय केलं? जर त्यांनी महाराजांना त्यांच्या शत्रूंचं नाव सांगितलं असतं तर त्या शत्रूंना दंड मिळाला असता. परंतु दुर्दैवाने हे घडू शकलं नाही. आम्हीही कलावतींकडून त्यांच्या हल्लेखोरांचं नाव जाणून घ्यायचा प्रयत्न केला, परंतु कलावतीने त्यांचं नाव सुद्धा नाही सांगितलं. अशा स्थितीत आम्ही त्यांची काय सहाय्यता करणार होतो नागराज? हे तुम्ही काय बोलताय? महालात तर अशी बातमी आली आहे की मंत्रीवर्य रणवीर सिंगांचे बंधू परमवीर सिंग आणि लोहा सिंग याने कलावतींवर हल्ला केलाय. नागराजला ही बातमी सुद्धा कळाली, परंतु कलावतींविषयी याला अजून काही सूचना कधीच मिळू शकणार नाही. तुम्ही कोणत्या विचारात पडलाय गजराज सिंग? कलावती देवीने त्यांच्या शत्रूंचं नाव तुम्हाला का नाही सांगितलं? तुम्ही तर कलावती देवींचे प्राण वाचवले होते. तर मग कलावती देवीने असं का केलं? हे आम्हालाही माहित नाही. कलावतींनी रूपनगर सोडताना आम्हाला केवळ एवढंच सांगितलं की तिचे शत्रू खूप शक्तिशाली आहेत. त्यांच्या समोर ती टिकू शकणार नाही. तसही ती बिचारी अनाथ कन्या पळून जाऊन स्वतःचे प्राण वाचवण्याशिवाय दुसरं काय करू शकते नागराज? हे तर खूपच वाईट झालं, खूपच वाईट. एका अनाथ कन्येवर एवढा अन्याय मी आणि महामहिम हे कधीही सहन करू शकणार नाही. रूपनगरामध्ये एका अनाथ कन्येची एवढी दुर्गती आम्ही कधीच पाहू शकत नाही. त्यामुळे कलावती देवींना शोधणं माझं कर्तव्य आहे. मी त्यांचा शोध घेऊन त्यांच्या हल्लेखोरांना दंड अवश्य देईन गजराज सिंग. आता मी निघतो. प्रणाम. कलावतींना शोधण्यासाठी त्यांच्या शत्रूंची ही नवीन चाल आहे. आता महालात कोणत्याच शत्रूला समजणार नाही की ज्या कलावतीला ते शोधत आहेत ती कलावती एका नवीन रूपात लवकरच महालात परत येणार आहे. कलावतीच्या निघून जाण्याने महामहिम यांचं सिंहासन हस्तगत करण्याचं स्वप्न भंग झालंय नागराज. महाराजांनी रणवीर सिंगाला दंडित करून त्याला कारागृहामध्ये डांबलं असतं. कलावतीच्या जाण्याने महामहिमांच्या सर्व योजनांवर पाणी पडलं. नागराज, तुझ्या मुखावर या चिंतेच्या रेषा? वाटतंय राजवीर सिंगांना तू खूपच अशुभ समाचार द्यायला निघालायस. नाही नाही ज्वाला, असं काही नाही आहे. खोटं बोलू नकोस नागराज. तुझे घाबरलेले नेत्र तर स्पष्ट सांगतात की डाळीत नक्कीच काहीतरी काळ आहे. आता काय तू आम्हालाही सांगणार नाहीस की आज कोणता नवीन समाचार घेऊन आलायस? ज्वाला, महामहिम यांनी मला एका आवश्यक कार्यासाठी बोलावलं होतं. जसं मला या गोष्टीची माहिती मिळाली तसा मी धावत धावत त्यांच्याकडे जातोय. बस
एवढीच गोष्ट आहे. एवढीच गोष्ट आहे? हं. मला तर वाटलं की खूप मोठी गोष्ट आहे. तू माझ्यापासून काहीतरी लपवतोयस, हो ना? ज्वाला, या महालात तुझ्यापासून काय लपलंय? महालातील सर्व गोष्टी तू चांगल्या प्रकारे ओळखतेस. मी सत्य बोलतोय ज्वाला. मी केवळ महामहिम यांना भेटण्यासाठीच जातोय. नागराज, ज्वाला उडत्या चिमणीचे पंख मोजू शकते. तू तर अजून राजनीतीचा कच्चा खेळाडू आहेस. ज्वाला बरोबर राजनीती खेळण्याचा प्रयत्न करशील तर हात पोळून घेशील. हात पळून घेईन? हे तुम्ही काय बोलताय? मी तुमच्यासोबत आजपर्यंत कधीही कसलंच राजकारण केलं नाही. कसं करू शकशील? ज्वाला तर राजनीतीच्या चालींना लहानपणापासून ओळखते. आता तू आणि तुझे ते महामहिम दोघांचं षडयंत्र खूप दिवस नाही टिकणार. ज्वाला, तुम्ही माझ्याशी विनाकारणच भांडता आहात. एक तर महामहिमांच्या कार्याला अगोदरच उशीर होतोय आणि त्यात तुम्ही माझ्या मार्गात उभे आहात. जाऊ दे मला. मग जा ना, पण एक गोष्ट नीट लक्षपूर्वक ऐक. तू आणि तुझे ते महामहिम जो विचार करत होतात ते तर झालंच नाही, परंतु ह्या वेळी जरा जपून राहा. नाहीतर असं नको व्हायला की तुम्ही बनवलेल्या तुमच्या षडयंत्रात तुम्हीच फसत जाल. मग मात्र म्हणू नकोस ज्वालाने तुम्हाला सावध केलं नव्हतं. ज्वालाला आमच्या षडयंत्राबद्दल माहीत झालेलं असं वाटतंय. ज्वाला या महालातील राजकारणाला चांगलंच ओळखते. प्रत्येक घडामोडींवर तिची दृष्टी असते. म्हणूनच मंत्रीपर्यांनी तिला एवढ्या डोक्यावर चढवून ठेवलंय. पण ज्वाला मला नाही ओळखत. नागराज जेव्हा त्याचं विष उगाळतो त्यावेळी राजकारणाच्या सारीपाटावर पडलेले उलटे फासे सुद्धा सरळ होतात. महामहिम प्रणाम. अरे ये नागराज ये. मी आतुरतेने तुझीच प्रतीक्षा करत होतो. सांग, कलावतीची काय अवस्था आहे? तू तिला सहानुभूतीच्या जाळ्यात फसवलंस? नाही महामहिम, मी कलावतीला माझ्या सहानुभूतीच्या जाळ्यात फसवू शकलो नाही, कारण फासाच उलटा पडला. आपण जो विचार केला होता त्याच्या नेमकं उलट झालंय. काय? तू नेहमी अशुभच समाचार घेऊन येतोस नागराज. तुझा प्रत्येक समाचार आपल्यावर कोणतं ना कोणतं संकट घेऊन येतो. लवकर सांग, काय समाचार घेऊन आलायस? महामहिम, तुम्ही माझ्यावर क्रोधित का होताय? मी तर शुभ कार्यासाठीच गेलो होतो ना. परंतु मार्गात आपलं दुर्भाग्य उभं होतं. दुर्भाग्य. महामहिम, गजराज सिंग यांनी मला हेही सांगितलं की कलावती रूपनगर सोडून दुसरीकडे गेली आहे. काय? कलावती रूपनगर सोडून गेलीये? हे असंभव आहे. महामहिम, हे संभव झालेलं आहे. कलावती मंत्रीवर्य आणि त्यांचा भाऊ परमवीर याला दंड न देताच अगदी कायमचीच हा महाल आणि रूपनगराला सोडून निघून गेली आहे. परंतु ती अनाथ कन्या अशी कशी निघून गेली? तिने महाराजांना आपल्या हल्लेखोरांविषयी काही सांगितलं का नाही? ती मंत्रीवर्य आणि त्यांच्या भावाच्या शक्तीनं घाबरून गेली होती महामहिम. एकदा प्राण वाचल्यानंतर तिला वाटलं की कदाचित तिचे शत्रू पुन्हा तिच्यावर प्राणघातक हल्ला करतील, म्हणून ती कोणाला काहीही न सांगता तिथून निघून गेली. खूप वाईट झालं नागराज, खूप वाईट. मी तर विचार केला होता की मंत्रीवर्यांचा आणि त्यांच्या भावाचा अंत झाला असेल, परंतु आता ते पूर्वीपेक्षाही अधिक शक्तिशाली बनतील. कलावतीच्या निघून जाण्याने त्या दोघांचे मनोबल आता अधिकच वाढेल. म्हणतात ना, जखमी झाल्यानंतर नाग आणखीन विषारी बनतो. नागराज, आणखीन विषारी. महामहिम, तुम्ही एकदम सत्यच बोलताय. एकदम सत्य. मंत्रीवर्यांचे भाग्य अतिप्रबळ आहे. कलावतीने स्वयं गजराज सिंगाला तिच्या हल्लेखोरांविषयी काही नाही सांगितलं. जर तिने रूपनगर सोडण्यापूर्वी एकदा जरी गजराज सिंगाला मंत्रीवर्य आणि त्यांच्या भावाचं नाव सांगितलं असतं तर ते लोक फसले असते. परंतु आता तर या रूपनगरामध्ये मंत्रीवर्यांच्या विरुद्ध साक्ष देणारा कोणीही नाहीये. प्रत्येक क्षणी मंत्रीवर्यांचं भाग्य त्यांची साथ देते. जर कलावती रूपनगर सोडून गेली नसती तर आपण मंत्रीवर्यांसाठी महालाचे द्वार कायमचे बंद केले असते. परंतु आपलं दुर्भाग्य असं होऊ शकलं नाही. महामहिम, तुम्ही निराश होऊ नका.
निराश होऊ नका. दिवस कधीही एकसारखेच नसतात. आज मंत्रीवर्यांचं भाग्य साथ देत आहे, तर उद्या आपलं भाग्य साथ देईल. खोटी आशा दाखवून मला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करू नकोस नागराज. आता काही होऊ शकत नाही. जोपर्यंत आपल्याला कलावती भेटणार नाही तोपर्यंत मंत्रीवर्य आणि त्यांचे भाऊ परमवीरकडे आपण नेत्र उचलूनही पाहू शकणार नाही. कलावतीला शोधणं खूपच कठीण आहे, खूपच कठीण. रूपनगराच्या मायावी जंगलाला पारून नाथ कन्या काय माहित कुठे निघून गेली आहे. आता आपल्याला आपल्या शत्रूंचा पराभव करण्यासाठी दुसरी नवीन युक्ती शोधावी लागेल महामहिम. तू योग्य बोलतोयस नागराज. आता पूर्व मंत्रीवर्यांना महालातून काढण्यासाठी आपल्याला काही अशी युक्ती लढवावी लागेल ज्याने सापही मरेल आणि काठीही तुटणार नाही. अजूनपर्यंत पूर्व मंत्रीवर्य आपल्या भाग्यामुळे वाचले होते, परंतु ज्या दिवशी दुर्भाग्य त्यांच्या कक्षाचे दार ठोठावेल त्या दिवशी मंत्रीवर्यांच्या देवताही त्यांना वाचू शकणार नाही. रणवीर, ज्वालाने असा सुखद समाचार आणलाय जो समाचार ऐकल्यानंतर तुझ्या मुखावरील चिंतेच्या या रेषा सदैवसाठी समाप्त होतील. शीघ्र सांग ज्वाला. जेव्हापासून आम्ही कलावती जिवंत असल्याची बातमी ऐकलीये तेव्हापासून आम्हाला चारी बाजूला अंधकारच अंधकार दिसतोय. अंधकार आता समाप्त झालाय रणवीर, कारण ती अनाथ कलावती रूपनगरच्या राजमहालाला कधीच सोडून पळून गेलीये. कलावती महालातून पळून गेलीये? हे तू काय सांगतेस ज्वाला? भले कलावती महाल सोडून का जाईल? कलावती महालच नाही तर रूपनगर सुद्धा सोडून गेलीये रणवीर. ज्वाला कधी खोट्या सूचनांवरती विश्वास ठेवत नाही आणि ही गोष्ट 16 आणि सत्य आहे रणवीर. जर का हे सत्य आहे तरीही यामध्ये कलावतीचे अवश्य कोणते तरी षडयंत्र असणार. षडयंत्र? हं. ज्या अनाथ कन्येला तिचा जीव वाचवण्याचा प्रश्न पडलाय ती तुझ्यासारख्या महाबली विरुद्ध षडयंत्र रचणार? हं. वैद्यराजांनी स्वयं सांगितलंय की ती तिच्यावर झालेल्या हल्ल्याने एवढी भयभीत झाली होती की तिच्याकडे रूपनगराला सोडण्याशिवाय काही मार्गच नव्हता. पण आम्हाला हे समजत नाही ज्वाला की कलावती रूपनगरला सोडून का म्हणून जाईल. कितीतरी वर्षांनी तिला आमच्या विरुद्ध षडयंत्र रचण्याची संधी मिळालीये. फक्त एक वेळा आमचं महाराजांसमोर नाव घेतलं असतं तर रूपनगर सोडून आम्हाला जावं लागलं असतं. मग कलावती कोणालाही काही न सांगता रूपनगर सोडून गेली. वैद्यराजांनी स्वयं सांगितलंय की तिच्यावर झालेल्या हल्ल्याने ती एवढी घाबरली की तिच्या शत्रूंना माहित पडलं असतं की ती जिवंत आहे तर पुन्हा हल्ला करून तिला शत्रूंनी समाप्त केलं असतं. म्हणून रूपनगराला सोडणं त्या कलावतीची विवशता झाली होती. नाही ज्वाला, नाही. आम्हाला कुठल्या तरी मोठ्या षडयंत्राचा गंध येतोय. कलावती सारखी चतुर युवती इतक्या लवकर आपला पराजय स्वीकार करणार नाही. ती अवश्य रूपनगर मध्ये लपलेली आहे आणि आम्हाला छळण्यासाठी हे सर्व नाटक करतेय. नाटक? ज्याला तू नाटक समजतोयस ते सत्य आहे रणवीर. मृत्यूचं भय तर मोठ्या मोठ्या महाबलींना सुद्धा शौर्यहीन बनवतं. मग तर त्या अनाथ कलावतीची काय कथा? कदाचित तुला तुझ्या शक्ती आणि शौर्याचे मूल्य नाहीये रणवीर. अन्यथा जेव्हा रूपनगरातील मोठे मोठे महायोद्धे सुद्धा तुझं नाव ऐकून थरथर कापतात तर त्या तुच्छ कलावतीची काय कथा? माझ्यावर विश्वास ठेव. मी तुला कधीच असत्य सूचना नाही देऊ शकत. तू जर एवढ्या विश्वासाने सांगत आहेस तर आम्ही तुझ्या बोलण्यावर अविश्वास नाही दाखवणार ज्वाला. परंतु याचा अर्थ असा होत नाही की आम्ही कलावतीपासून निश्चिंत आहोत. आम्हाला सदैव सतर्क राहिलं पाहिजे, कारण कलावती सदैव संधीच्या शोधात असते. संधी मिळताच ती जखमी झालेल्या नागिणीप्रमाणे आमच्यावर वार करू शकते. जर कलावतीने उलटून तुझ्यावर कधी वार करण्याचा प्रयत्न जरी केला तरी त्या नागिणीचा फणा ज्वाला तिच्या पायाने ठेचून टाकेल. परंतु लक्षात ठेव रणवीर, तुझ्यावर कधी संकट येऊ देणार नाही ज्वाला. आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे ज्वाला. तू सदैव आम्हाला संकटात साथ दिलीयस.
परंतु एक अति आवश्यक सूचना परमवीर पर्यंत पोहोचवणं खूप आवश्यक आहे. सूचना? कसली सूचना? परमवीर पर्यंत आम्हाला ही सूचना पोहोचवायची आहे की जर जंगलात त्याला कुठे कलावती दिसली तर तिला मृत्यूदंड देऊन जमिनीत पुरून टाकायचं, जेणेकरून कोणत्याही परिस्थितीत कलावती जिवंत वाचता कामा नये. आणि ती जमिनीत गाडली गेल्यानंतर आम्ही परमवीर सिंगला महालात परत बोलावू. अभय सिंग, मला सरकार परमवीर सिंग यांना मंत्रीवर यांचा तात्काळ संदेश द्यायचा आहे. काय ते याच गुप्तस्थानी आहेत का कुठे जंगलात गेले आहेत? युवराज परमवीर सिंग आपल्या सैनिकांच्या सोबत इथेच आहेत. या मी तुमच्याशी त्यांची भेट घडवून देतो. चल या. ये जयचंद, सांग महालातून कोणती सूचना आणली आहे? मंत्रीवरांनी आदेश दिलाय की दुष्ट कलावती जर जंगलात कुठेही दिसली तर तिला तत्काळ मारून धरतीत गाढून टाकावं. त्यामुळे ती नंतर जिवंत कधी महालात परत येणार नाही. हे काय होत आहे? कलावतीवर सुरुवातीला आक्रमण झालं आणि नंतर ती महाल सोडून निघून गेली. हे काय रहस्य आहे? हे तर आम्हाला अगोदरच माहित होतं की ती तुच्छ कलावती आमच्या शौर्यापुढे कधीच टिकणार नाही. आपले प्राण वाचवण्यासाठी महाल सोडून जाणंच तिच्यासाठी अंतिम पर्याय होता. ती दुष्ट कलावती महालातून पळाली हे बरंच झालं. हे ऐकून आम्हाला खूप प्रसन्नता वाटली जयचंद. जर ती दुष्ट कलावती महालातून पळाली नसती तर मंत्रीवर्य रणवीर सिंग यांनी तिची समाधी त्या महालातच बांधली असती. त्या कलावतीने महाल सोडून तिच्या चतुराईचा परिचय दिला युवराज परमवीर सिंग. पळून जाणार तरी कुठे, कुठे ना कुठे तरी आपल्याला दिसणारच. आणि जर ती मला कुठे दिसली तर मी तिला मृत्यूच्या मुखात पोहोचवेन आणि दादाच्या आज्ञेनुसार तिला धरतीत गाडेन. आता आपण महालामध्ये परत जाऊ शकतो, कारण कलावतीने आपलं मुख बंद ठेवून आमच्यासाठी महालाचे दरवाजे उघडे ठेवलेत. नाही हुजूर, मंत्रीवर यांनी आदेश दिलाय की जोपर्यंत ते सांगत नाही तोपर्यंत तुम्ही महालात येऊ नका. योग्य वेळ आल्यानंतर ते स्वयं तुम्हाला महालात बोलावतील. ठीक आहे जयचंद, परंतु आज तू हा शुभ समाचार देऊन मला चिंतेतून मुक्त केला आहेस. अन्यथा कलावती आमच्या गळ्यात अडकलेला तो घास बनून राहिली होती जो ना आम्ही गिळू शकत होतो ना बाहेर काढू शकत होतो. तू दादाला जाऊन आमचा हा संदेश दे की जर कलावती मला दिसली तर त्यानंतर ती कुणालाच दिसणार नाही. तुमचा संदेश अवश्य पोहोचेल. आता मला निघायला हवं. येतो. आपण जर महालात जाऊ शकत नाही तर जंगलात तर जाऊ शकतो ना. आणि जंगलात जाऊन यावेळी त्या दुष्ट कलावतीला शोधून सदैवसाठी मृत्यूच्या दारी पोहोचवूया. मृत्यूच्या दारी आता एक नाही तर अनेक शत्रू पोहोचतील लोहा सिंग. आपण या रूपनगराच्या जंगलाचा कोना शोधून काढूया. जर कलावती नाही मिळाली तरी निदान आपल्याला ते भटकलेले युवराज तर भेटतील. आणि जोपर्यंत वनराज आणि आमच्या कारागृहातून पळालेला विजेंद्र प्रताप सिंग आम्हाला भेटत नाही तोपर्यंत मी शांत नाही बसणार. खूप कष्ट सहन केल्यानंतर आम्ही रणवीर सिंगच्या कारागृहातून पळण्यात सफल झालोय. दुर्गेश्वरी, आता आम्ही खूप थकलोय. जर तू आम्हाला भेटली नसतीस तर आम्ही कधीच खचून गेलो असतो. युवराज, विधात्याच्या कृपेने आपली पुन्हा भेट झालीये. आता तुम्हाला कोणतेही कष्ट नाही होणार. आणि मी सुद्धा या लुटारूच्या जीवनाला कंटाळले. वाटतंय की हा लुटारूचा वेश कायम स्वरूपी उतरून फेकून द्यावा. आणि आता माझी स्वप्न सत्य होणार असं प्रतीत होतंय. विजयगडात पोहोचताच तू लुटारू नाही तर राजकुमारी दुर्गेश्वरी म्हणून ओळखली जाशील. आम्ही तुला आमची युवराज्ञी बनवू. तुझ्या त्यागाला आम्ही कधी विसरणार नाही. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे युवराज. परंतु मला भीती आहे की जर तुमच्या माता पित्यांनी मला नाकारलं तर तुमच्याशिवाय मी कशी जगू शकेन. समजत नाहीये की एक महाराज आणि एक महाराणी एका लुटारूला कसे काय स्वीकारू शकतील.
आमचे माता पिता आमच्या आनंदाला कधीच नाकारणार नाहीत. जेव्हा आम्ही त्यांना तुझ्या बलिदानाविषयी सर्व काही सांगू तर ते तुझा अवश्य स्वीकार करतील. जर माझ्या दुर्भाग्याने माझी साथ सोडली नाही तर ते मला अवश्य नाकारतील. कारण एका लुटारूला आपल्या राजकुळाची सून बनवणं खूपच कठीण कार्य युवराज. जर असं झालं तर आपण दोघांनी विजयगड सोडून या जंगलात यायचं. हे तुम्ही काय बोलताय युवराज? या जंगलातून बाहेर पडण्यासाठी तुम्ही किती संघर्ष केलाय. परत या दलदलीत का फसण्याची इच्छा आहे? कारण दुर्गेश्वरी आम्ही तुझ्याशिवाय नाही राहू शकत. जर आमच्या माता पित्यांनी आमचा आग्रह नाकारला तर आम्ही या जंगलातील भटकलेल्या युवराजांना मार्ग दाखवू. कारण परत कोणी आमच्याप्रमाणे कष्ट नाही सोसणार. नाही युवराज, जर त्यांनी मला नाकारलं तर मी याच जंगलात परत येईन, पण एकटीच. आणि हे समजेन की कदाचित विधात्याने माझ्या भाग्यात काटेच लिहिलेत आणि तुमच्या आठवणीत मी माझं सगळं जीवन त्याच काट्यांबरोबर व्यतीत करेन. नाही दुर्गेश्वरी, तुझ्या प्रेम आणि त्यागाला आम्ही कधीच विसरणार नाही. जर तुझ्या भाग्यात काटे लिहिले असतील तर आम्ही फुलांचा कधी स्वीकार करणार नाही. जिथे तू राहशील तिथे आम्ही राहणार. तू निराश होऊ नकोस. जर आमच्या माता पित्यांनी आपल्या प्रेमाला नाही स्वीकारलं तर आमचे भाऊ सूर्य प्रताप सिंग आपली सहायता अवश्य करतील. सूर्य प्रताप सिंग? युवराज, आपण आपल्या भेटीच्या आनंदात त्यांना विसरलोच. माहित नाही यावेळी ते कुठे असतील. आता त्यांना शोधून काढणं आपलं प्रथम कर्तव्य आहे. या जंगलातील मायावी शक्तींची भीती आम्हाला सतावतीये. या मार्गात अनेक मायावी शक्ती आहेत ज्यामधील एक तांत्रिक भैरवनाथ खूपच भयंकर आहे. तो तांत्रिक नाही तर जादूगार विचित्रसेन आहे, जो तांत्रिकाचं खोटं सोंग घेऊन रूपनगरात येणाऱ्या प्रत्येक मनुष्याला घाबरवून आपल्या वशमध्ये करतो. परंतु दुर्गेश्वरी त्या ढोंगी तांत्रिकाच्या कुठल्याही उद्देशाला कधीच सफल होऊ देणार नाही. माझं शिर, इथे माझा शिराचा गंध येतोय. मला खात्री आहे का त्या तांत्रिकाने माझं शिरीटेत कुठेतरी लपून ठेवलंय. आज मला माझं शिर मिळेल, त्यानंतर मी त्या तांत्रिकाला त्याच्या कर्माची शिक्षा अवश्य देईल. परंतु मी आता वेळ व्यर्थ घालवता कामा नाही. बादल सिंगला कसं माहित झालं की त्याचं शिर आम्ही इथे काढलंय? जय महाकाल, तुझं शीर प्राप्त करण्याचं हे स्वप्न आम्ही कधी पूर्ण नाही होऊ देणार. भैरवनाथाच्या डोळ्यात धूळ झोकणं इतकं सोपं नाहीये. मीच तांत्रिक, एक दिवस तुला खूप पश्चाताप करावा लागेल. साध्या भोळ्या आणि निर्बल लोकांचं रक्त सांडण्याबद्दल तुला शिक्षा अवश्य मिळेल. कोण देणार आम्हाला दंड? आकाशात बसलेली देवी देवता ते सुद्धा आमचं काही बिघडवू शकत नाहीत. मग या धर्तीवरील तुच्छ मानव हे आमचं काय बिघडवणार? तुझा अहंकारच तुझा काळ बनेल भैरवनाथ. ज्या प्रकारे रावणाचा वध करण्यासाठी धर्तीवर राम आले होते, तू बघशील तसाच प्रकारे तुझं वध करण्यासाठी या जंगलात कोणी राजकुमार येईल आणि तुझं वध अवश्य करेल. भैरवनाथ! मूर्ख! विश्वातील सर्व युवराज मिळून सुद्धा आमचं काही नाही बिघडवू शकत.
इच्छा तर खूप होते की आम्ही तुझाही वध करावा, परंतु नाही. आता तुझ्याकडून आम्हाला आमचं कार्य पूर्ण करून घ्यायचं आहे. परंतु आज तू तांत्रिक भैरवनाथ यांना दगा देण्याचा प्रयत्न केलायस आणि याचा दंड तुला अवश्य देणार. जय महाकाल. जा. हा. जय महाकाल. हा. मारू नकोस भैरवनाथ. भैरवनाथ. जय महाकाल. जय महाकाल. जय महाकाल. जय महाकाल. जोरावर जे आमच्या दृष्टीस दिसत आहे ते सत्य आहे का आमच्या नेत्रांचा भ्रम? जय महाकाल. काय तुलाही तो तांत्रिक भैरवनाथ दिसतोय? जय महाकाल. जोरावर हे कसलं मायाजाळ आहे? जोरावर हा तो शीर नसलेला मनुष्य इकडेच येतोय. सरकार, तुम्ही त्या भैरवनाथाजवळ जाऊ नका. का? अन्यथा तुमचा तत्काळ मृत्यू होईल. मला तुमच्या प्राणाची खूप चिंता आहे सरकार. तुम्हाला माझी एक प्रार्थना आहे. मूर्ख आहेस तू जोरावर, खूपच मूर्ख. जर मृत्यू झाला तर आमचा एकट्याचा नाही तुझाही होईल. भैरवनाथ काय तुझा जावई आहे जो तुला सोडून देईल? जोरावर तू दिवसेंदिवस आम्हाला कमजोर बनवतो आहेस. आम्ही सुरुवातीचे भानू प्रताप असतो तर या जंगलात आता त्या तांत्रिकाचं शीर त्याच्या धाडापासून वेगळं केलं असतं. नाही. मी तुम्हाला त्याच्या समीप जाऊ देणार नाही. तो कुणी साधारण मनुष्य नाहीये. त्याला तलवारीने पराभूत नाही करता येणार. तो मायावी आहे सरकार. तो मायावी आहे. लवकरात लवकर इथून निघून चला, अन्यथा राजकुमारी चंद्रमुखीच काय, आपल्याला अलकापुरी नरेश सुद्धा ओळखू शकणार नाही. हो जोरावर, वाटतंय की तू बरोबर बोलतोयस. आम्हाला मायावी शक्तींशी लढता येत नाही, म्हणूनच आम्ही येथून चाललोय. तू आमच्या सोबत येऊ इच्छितोस तर येऊ शकतोस. सरकार, मला सोडून जाऊ नका सरकार. मला घेऊन चला सरकार. सरकार मला घेऊन चला. सोडून जाऊ नका सरकार. सरकार, आता आपण सुरक्षित स्थानावर आहोत. जर त्या तांत्रिकाची दृष्टी आपल्यावर पडली असती तर आपण शीर कापलेलं धड घेऊन इकडे तिकडे फिरलो असतो सरकार. परंतु एक गोष्ट मी आज पाहिली की संकट काळी मात्र तुम्ही अश्वापेक्षाही तीव्र गतीने पळता. आणि एक गोष्ट आम्हीही पाहिली आहे की तुझ्या सोबत राहून राहून दिवसेंदिवस आम्ही भेकड होत चाललो आहोत. हो नाही, आम्ही त्या तांत्रिकाला ललकारणारच होतो, परंतु तू आम्हाला अडवून फार मोठी चूक केलीस. लक्षात ठेव, ज्या दिवशी तो तांत्रिक आम्हाला दिसेल आम्ही त्याचं शीर कापून अलकापुरीच्या चौकात लटकावून टाकू. लटकवा सरकार, अवश्य लटकवा. परंतु यावेळी मात्र त्याच्यापासून बचाव करून इथून जाण्यातच शहाणपण आहे. सरकार,
आवाज तुम्ही ऐकलाय? वाटतंय की तो तांत्रिक आपल्या मागे मागे येतोय. चल लपून बस. हे काय? सुंदर युवती? या भयानक जंगलात हे कसलं मंगल? ही कोण असू शकते? सरकार, हे तर माहित नाही, परंतु ही युवती तर आसपासच्या गावात राहणारीच दिसते. जर ही आसपासच्या गावातील आहे तर अवश्य तिला रूपनगराचा मार्ग माहित असेल. चल तिला विचारूया. सरकार, जर तुम्ही ठरवलंय तर योग्यच ठरवलं असेल, परंतु तुमच्या सारख्या महाप्रतापी महाशक्तिशाली महाराज भानुप्रताप सिंग यांनी एका युवतीला रूपनगराचा मार्ग विचारला तर ते कसं वाटेल? ते कसं वाटेल हे सर्व आम्हाला नाही माहित. आम्हाला तर केवळ रूपनगराचा महाल दिसतोय आणि आम्हाला आमच्या होणाऱ्या राजकुमारी चंद्रमुखीचं मुख कमल पाहायचं आहे. बोलव तिला. हे कन्या, ही दोन मनाची गाथा आकाश धरे